नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. इस्लापूर येथे राज्य परीक्षा मंडळाकडून 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. संत ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय इस्लापूर येथे, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय इस्लापूर व जिजाऊ ज्युनियर कॉलेज कोसमेट व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सहस्रकुंड व दुधड जलधरा व शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय अशा ठिकाणी परीक्षा सुरू आहेत. आणि इस्लापूर परीक्षा केंद्रावर अचानक सहाय्यक जिल्हा अधिकारी श्रीमती कावली मेघना यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान मॅडमनं संत ज्ञानेश्वर येथील परीक्षा कशा स्वरूपात होतात आणि या परीक्षेच्या मध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कशी व्यवस्था केलेली आहे, शौचालय बरोबर आहे की नाही, आत जे ग्राउंड आहे हे ग्राउंड व्यवस्थित आहे की नाही, जे की बंदिस्त स्वरूपाचे पाहिजेत, जेणेकरून परीक्षा सेंटरमध्ये कोणताही पालकवर्ग म्हणा कोणीही आतमध्ये येऊ नये व कसल्याही प्रकारे कुप्रकार घडू नये, या प्रकारे योग्य नीटनेटके इथं परीक्षा घेतल्या जातात की नाही, ह्या परीक्षा सेंटरवर पाहणी करते वेळेस मॅडमच्या निदर्शनास व मॅडमच्या लक्षात असे दिसून आले की इथं मुलांना शौचालयासाठी संडास बाथरूमची व्यवस्था नाही. त्यानंतर आजूबाजूचा जो परिसर आहे तो व्यवस्थित नसल्यामुळे आणि जे बेंच आहेत, जे विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी जे डेस्क पाहिजेत, जेणेकरून विद्यार्थी नीटनेटके बसून आपले प्रश्नाचे उत्तर चांगल्या सुटसुटीत व्यवस्थित देऊ शकतो का, लिहू शकतो का, काही विद्यार्थ्याला अडचण येत आहे का, असे हे पाहण्यात मॅडमनं आले. त्यानंतर जे बांधकाम आहे, हे जे बांधकाम जे शेडचं असल्यामुळं इथं वातावरण जे आहे परीक्षा देणारा विद्यार्थ्याला जे गरम वातावरणावरून उन्हाळा आणि विद्यार्थी लिहित असतो तेव्हा गरमीच्या याच्यामध्ये त्याचा जो मानसिकता कुठं चेंज होते का, म्हणजे परीक्षा सुंदर जे चांगल्या सक्षम बुद्धीनुसार जे लिहा पाहिजेत, तर या इथं काही अडचण्या हे होईल असा मानसिक दृष्टिकोनातून लक्षात येते. त्यामुळे या सर्व गोष्टी, या सर्व अडचणी, या समस्या हे मॅडमच्या लक्षात आलेल्या आहे. आणि तेव्हाच मॅडमच्या असा विचार केला की हे सेंटर आहे, हे परीक्षा पुढील वर्षी घेण्यासाठी योग्य की अयोग्य हे समोरील विचार करणार आहेत. त्यामुळं मॅडमची ही इथं भेट झाल्याच्या नंतर आजूबाजूच्या कॉलेजेसवर किंवा सेंटरवर यांनी भेट देण्यात आलेली आहे. या भेटीमध्ये बंदोबस्त करण्यासाठी असलेले इस्लापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले साहेब, त्यानंतर जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती RP काळम मॅडम, त्यानंतर किनवटचे गट शिक्षण अधिकारी DR बने साहेब, हिमायतनगरच्या गट शिक्षण अधिकारी शिवाचार्य अरुण पाटील, गट समन्वयक हिमायतनगर नामदेव पांचाळ सर, संजय कराड सर, शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर खरोखरच जर परीक्षा ज्या विद्यार्थ्याच्या ज्या संस्थेवर, ज्या बोर्डवर, ज्या कॉलेजेसवर घेतल्या जातात तिथं त्या विद्यार्थ्यासाठी खरोखरच योग्य वातावरण आहे किंवा नाही, आणि खरोखरच जर वातावरण नसेल तर मग बोर्ड परीक्षेवर जे नियमावलीप्रमाणे जे लिहून दिल्या जातो, ज्या संस्था असेल, ज्या शाळा असेल किंवा जे विद्यालय असेल, मग खरोखरच शासनाची कुठंतरी कुचन म्हणा कुठंतरी खोट्या
आश्वासन देऊन म्हणा, खोटे काहीतरी लिहून म्हणा, असं जर देत असेल तर हे शासनानं फसवेगिरी केली असाच अर्थ होईल असं आपल्याला इथं दिसून येते. त्यामुळे समोरच्या बातमीमध्ये आपल्याला समजून येईल. त्यामुळे आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.